तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत काही दिवसांमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे. तो नक्की काय आहे ते आज आपण बघणार आहोत. अर्जुन सायलीवर त्याचं खूप प्रेम आहे असं नाटक करता करता सायलीच्या खरोखर प्रेमात पडणार आहे. कारण सायलीचा साधेपणा, चांगुलपणा हा त्याच्या मनाला भरणार आहे. त्यामुळे अर्जुन आता नाटकामधून खरं सायलीवर प्रेम करायला लागणार आहे. कल्पना प्रयत्न करत असते की सायलीला घरातल्या सगळ्यांनी सून म्हणून स्वीकारायला हवं. कारण अर्जुनने आता सायलीशी लग्न केलंय आणि अर्जुनची पसंत ही कधीच चुकीची नसणार. आणि सायलीचा चांगुलपणा हा देखील कल्पनाच्या लक्षात आलेला असतो. सर्वांनी सायलीला सून म्हणून स्वीकारावं म्हणून ती प्रताप आणि पूर्णा आजीची समजूत काढत असते. प्रतापला देखील मोठा प्रश्न पडलेला असतो की नक्की पूर्णा आजीची साथ द्यावी की कल्पनाची. त्यामुळे ते वैतागतात आणि म्हणतात की जास्तीत जास्त वेळ आता मी फक्त माझ्या कामासाठी देणार आहे. तर इकडे रविराज आणि प्रताप हे दोघंही बिझनेस पार्टनर असतात. त्यामुळे त्या दोघांची एक महत्त्वाची मीटिंग असते. पूर्णा आजी म्हणते की कल्पना, तुला तुझ्या सुनेवर खूप विश्वास वाटतो ना. आज मी तुझ्या सुनेची एक परीक्षा घेणार आहे. सांगितलेलं काम आज तिने पूर्ण करायचं आहे. घेईल का माझ्या परीक्षेत भाग? कल्पना म्हणते की मला माझ्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही तिची परीक्षा घेऊ शकता आणि नक्कीच त्या परीक्षेमध्ये ती पास देखील होईल. पूर्णा आजी म्हणते की आता मी सायलीला एक काम सांगणार आहे आणि त्यामध्ये तिने 1 तासात 25 लोकांचं जेवण बनवायचं आहे आणि ते सुद्धा पंचपक्वान्न. करेल का तुझी सून हे सर्व? आणि कोणीही तिला स्वयंपाकामध्ये मदत देखील करायची नाही. संपूर्ण स्वयंपाक हा फक्त तिने एकटीनेच करायचा. 1 मिनिटसुद्धा मागे पुढे होता कामा नये. 1 तासात तिने 25 लोकांचा स्वयंपाक आणि तेही पंचपक्वान्न बनवायचं आहे. आणि हे जर तिला मान्य असेल तरच तिने माझ्या परीक्षेत भाग घ्यायचा. तर प्रताप काका इकडे पूर्णा आजीला म्हणत असतात की पूर्णा आजी, ही माझी महत्त्वाची डील आहे आणि काहीही करून मला ही माझ्या हातून जाऊ द्यायची नाही आहे. त्यामुळं मला त्या लोकांना इम्प्रेस करायचं आहे. त्यामुळं तू मला असा आशीर्वाद दे की मी सक्सेसच होईल. पूर्णा आईसुद्धा प्रतापला आशीर्वाद देते की तुला हवं तसं सगळं मिळेल आणि तू यशस्वी देखील होशील. कल्पनासुद्धा प्रताप काकांना ऑल द बेस्ट करते आणि म्हणते की अजिबात काही काळजी करू नका, तुमची मीटिंग छानच होणार आहे. आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी डबा तुमच्या ऑफिसमध्ये पाठवते. जे लोक मीटिंगमध्ये असणार आहे त्यांचा देखील डबा पाठवते. मी अजिबात त्याची काळजी करू नका. नंतर प्रताप देखील घाईघाईने ऑफिसमध्ये निघून जातो. कल्पना सायलीला सांगते की हे बघ सायली, आता तुला स्वयंपाक करायचा आहे 25-30 लोकांचा आणि तोही पंचपक्वान्नाचा. आणि तेही तुला 1 तासातच बनवायचे. तू हे करशील का? सायली म्हणते की आई, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. मला जे काही करायला सांगायचं आहे ते मला सांगा, मी सगळं बनवेल. कल्पना म्हणते की पंचपक्वान्नाचं जेवण बनवायचं आहे आणि तेही 1 तासात. आणि तुला कोणीही स्वयंपाकात मदतही करणार नाही. कल्पनाला सायलीला मदत करण्याची खूप इच्छा असते, परंतु पूर्णा आईचं पूर्ण लक्ष असल्यामुळे तिलाही काही करता येत नाही. तर इकडे सायली किचनमध्ये आलेली असते. पंचपक्वान्नाचं जेवण बनवायचं असतं आणि तेही 25-30 माणसांसाठी. त्यामुळे एका क्षणाचाही विलंब न करता सायली लगेच स्वयंपाकाला लागते. ती अगदी मनापासून सगळा स्वयंपाक करत असते. तर कल्पना सायलीला जाऊन सांगते की तुला हे सर्व 1 तासात बनवायचं आहे, त्यामुळे तू जरा घाई कर. नाही, जेव्हा सायलीकडे बघत असते तेव्हा तिला वाटतं की ही मुलगी काय 1 तासात स्वयंपाकच करू शकत नाही. स्वयंपाक बनवून झाल्यानंतर कल्पना पूर्णा आईला सांगते की पूर्णा आई, स्वयंपाक तयार झालाय. पूर्णा आई म्हणतात की ऑफिसमध्ये जाण्याआधी मला आधी चाखून बघू देत. मला तर बघू देत की स्वयंपाक कसा झालाय. 1 तासामध्ये बनवलाय खरा, पण चवीला आहे की नाही बघू देत. त्यामुळे आधी मी खाऊन सांगते की स्वयंपाक कसा झालाय. चांगला झाला असेल तरच ऑफिसमध्ये पाठव, नाही तर देऊ नकोस. सायली पूर्णा आईला जेवायला देते. सगळे पंचपक्वान्न ताटात वाढते. पहिला घास खाण्याच्या आधीच पूर्णा आई तोंड वाकडं करत असते. परंतु जेव्हा ती पहिला घास खाते तेव्हा त्यानंतर तिला खूपच चव लागते. पूर्णा आईच्या चेहऱ्यावर लगेच हसू येतं आणि तिला प्रतिमाच्या जेवणाची आठवण होते. आणि पूर्णा आईचा चेहरा अगदी खुलून गेलेला असतो. पूर्णा आजीच्या चेहऱ्यावरचं हसू बघून सायली आणि कल्पनाला खूपच आनंद झालेला असतो. कल्पना विचारते की पूर्णा आई, तुमच्या परीक्षेत माझी सून पास झाली आहे की नाही? पूर्णा आईला काय उत्तर द्यावं ते कळत नसतं, कारण सायलीने 100पैकी 100 मार्क्स आणलेले असतात. पूर्णा आईचा चेहरा उतरतो, ती गप्प बसते आणि खायला सुरुवात करते. तर प्रताप काका ऑफिसमध्ये मीटिंगसाठी बसलेले असतात. ते खूपच घाबरलेले असतात, कारण काहीही करून त्यांना ही डील हवीच असते. तर कल्पनाने ऑफिसमध्ये डबा पाठवलेला असतो तेव्हा प्रताप म्हणतो
आधी आपण सर्वजण जेवण करून घेऊयात. आमच्या घरून डब्बा आलाय, तुम्ही सर्वजण आम्हाला जॉईन व्हा. सर्वजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा रविराज सर एक घास खातात तेव्हा त्यांना देखील प्रतिमेची आठवण येते. प्रताप काका विचारतात की काय झालं रविराज? रविराज म्हणतात की आजच्या जेवणाला जी चव आहे ती चव बघून मला प्रतिमेच्या जेवणाची चव आठवली आणि मी तिच्या आठवणीत रमलो होतो. प्रताप काकांना देखील खूप जेवण आवडलेलं असतं. सर्वांचं जेवण झाल्यानंतर क्लायंट विचारतात की तुमच्या घरून जेवण आलं होतं ते कोणी बनवलं होतं? प्रताप सांगतो की माझ्या बायकोने जेवण बनवलं होतं. तेव्हा क्लायंट म्हणतात की खूपच चव आहे तुमच्या घरातील जेवणाला. तुमच्या घरामध्ये अगदी अन्नपूर्णा उतरली आहे. प्रताप काका विचारतात की आपली पुढची मीटिंग आपण कधी करूयात? तेव्हा क्लायंट सांगतात की आपली पुढची मीटिंग तर होणारच नाही आहे. प्रताप काकांना असं वाटतं की आता ही डील आपल्या हातातून नक्कीच गेली. तेव्हा एक क्लायंट सांगतो की कारण डील फायनल आहे आणि आत्ताच आपण पेपरवर्क करून घेऊयात आणि साईन करून ही डील फायनलसुद्धा करूयात. प्रताप काकांना खूपच आनंद झालेला असतो. क्लायंट म्हणतात की तुमच्या घरचं जेवण जेवून आम्ही इतकं तृप्त झालोय की पुढची मीटिंग करायची आम्हाला काही गरजच वाटत नाही. पण लगेचच कॉन्ट्रॅक्ट साईन करूयात. असं म्हटल्यानंतर प्रताप काका मात्र खूपच खुश होतात. सायली मात्र इकडे पूर्ण प्रयत्न करत असते की पूर्ण आजीचं मन आपल्याला कसं जिंकता येईल आणि पूर्ण आजीच्या मनात आपल्याला कशी जागा मिळवता येईल. प्रताप काका कल्पनाला फोन करतात आणि सांगतात की तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. या कॉन्ट्रॅक्टसाठी मी एवढं टेन्शनमध्ये होतो ते कॉन्ट्रॅक्ट आता मला मिळालं आहे आणि त्याचं सर्व क्रेडिट हे तुला जातं कारण तुझ्या हातचं जेवण जेवल्यानंतर त्यांचं मन बदललं आणि त्यानंतर लगेचच आम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन केलं. कल्पना मनामध्ये विचार करते की आता यांना सांगायला नको की ते जेवण मी नाही तर सायलीने बनवलं होतं, तर त्यांच्या आनंदावर विरजण पडेल. त्यापेक्षा त्यांना घरी येऊ दे, मग त्यांना सर्व काही सांगेल. त्यामुळं कल्पना प्रतापला काहीही न बोलता फक्त त्यांचं अभिनंदन करते आणि लगेचच फोन ठेवून देते. तर प्रताप काका जेव्हा घरी येतात तेव्हा कल्पनाला जोरजोरात आवाज देत असतात. प्रताप काका म्हणतात की कल्पना तुला माहिती आहे का, आज मला खूप आनंद झाला. प्रताप काकांचा आवाज ऐकून सर्वजण खाली आलेले असतात. अर्जुन म्हणतो की डॅड काय झालंय, आम्हाला पण सांगा ना. प्रताप काका सांगतात की जे कॉन्ट्रॅक्ट मला हवं होतं ते मला मिळालंय आणि ते फक्त आणि फक्त कल्पनामुळे शक्य झालंय. कल्पनाने जे जेवण पाठवलं होतं ते जेवण जेवल्यानंतर सगळे क्लायंट अगदी खुश झाले आणि त्यांनी मला हे कॉन्ट्रॅक्ट देऊनच टाकलं. कल्पना म्हणते की तुम्हाला खरं सांगू का, ते जेवण मी बनवलं नव्हतं तर आपल्या सुनेने बनवलं होतं आणि त्याचं सगळं क्रेडिट हे फक्त सायलीला जातं. पण आजी कल्पनाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु कल्पना काही तेव्हा ऐकत नाही कारण ज्याचं क्रेडिट त्याला द्यायला हवं असं कल्पनाला वाटत असतं. सायली मात्र गप्प उभी राहिलेली असते कारण तिला तिच्या सासऱ्यांचा आनंद बघून तिलाही खूप आनंद वाटत असतो. कल्पना म्हणते की हे बघा, जेवण बनवलं होतं ते सायलीने. जर तुम्हाला कौतुकच करायचं असेल तर सायलीचं करा. प्रताप काकांनी कल्पनासाठी सोन्याच्या बांगड्या आणलेल्या असतात. ते त्या बांगड्या कल्पनाला घालणार. वर कल्पना सांगते की ह्या बांगड्या घालण्याचा माझा अधिकार नाही तर सायलीचा आहे, त्यामुळे ह्या बांगड्या तुम्ही सायलीला द्या. त्यावेळी प्रताप काकांना नक्की काय बोलावं आणि काय नाही काही कळतच नसतं. त्यांना खूपच जास्त लाज वाटत असते आणि ज्या मुलीचा त्यांनी एवढा तिरस्कार केला होता त्या मुलीमुळेच आज त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं. त्यामुळे प्रताप काकांना नक्की काय बोलावं आणि काय नाही काही सुचतच नसतं आणि ते शांतपणे उभे राहिलेले असतात. सायलीच्या मात्र हे लक्षात आलेलं असतं की नाही नाही म्हणता कुठे का होईना मी बाबांच्या मनात देखील जागा निर्माण केली आहे आणि पूर्ण आजीच्या मनामध्ये सुद्धा थोडीफार जागा केली आहे. हे सर्व बघून अर्जुनला देखील सायलीचं खूप कौतुक वाटत असतं. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे पुढील भाग खूपच रंजक असणार. तर एकही भाग न चुकता बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर मनापासून लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.